या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259. सोलापूर शहरातील मोदी परिसरात घडलेला प्रकार धक्कादायक आहे. राम भंडारे यांच्या घरात शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या तांदळात चक्क मृत साप आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे हा तांदूळ 2 दिवस शिजवून खाल्ला गेला असून घरातील 2 व्यक्तींना उलटी जुलाबाचा त्रास होऊन ते आजारी पडले आहेत. या प्रकाराने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. नागरिकांचा आरोप आहे की शासनाकडून मिळणारा तांदूळ व गहू हा निकृष्ट दर्जाचा असून त्यातूनच असे प्रकार समोर येत आहेत. प्रियदर्शन साठे यांनी ही बाब उघडकीस आणली व पुरवठा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. परिमंडळ पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र प्रियदर्शन साठे यांनी इशारा दिला आहे की जर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जिवंत साप सोडेल असा इशारा दिला आहे. आम्ही 2 परिवार खात होते तांदूळ. मंगळवारी आणले ना आज बघितलं आम्ही. ते वरच 3 दिवस झालं खाल्लं आम्ही. ते डब्यात बरोबर म्हणून आज ताटाने काढायला गेले ते बाहेर आले ताटात. साप उलटी जुलाब झाले. किती जणांना? 2 जणांना. घाण असतंय. विचारायला गेला ना असंच आहे. धान्य तुम्ही घ्यायचं असेल तर घ्या, नाही तरी नाही. आणि ते धान्यामध्ये पांढरं ते काय की ते रोग उत्पन्न होण्यासाठी त्रास व्हायला लागला आम्हाला. आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा विचारायला गेलात ना एवढा दिवस सुद्धा माल हेच कमी तेच कमी सगळ्या गोष्टी तिथं रेशन दुकान मध्ये तक्रारच असते. वेळेवर रेशन दुकान माल वाटप होत नाही आणि रेशन दुकान महिनाभर चालू असतं. महिन्यात कधी एक आठवडाभर चालू ठेवतात, बाकीचे दिवस बंद ठेवतात. आणि याच्यामुळे आम्हाला खूप त्रास पण व्हायला लागलाय. आणि बाहेरच्या गावीत म्हणलं तर वेगवेगळे पदार्थ देतात. इथं फक्त तांदूळ गहू द्यायला एवढं हे करतात की सांगू नका. आणि आपल्याला जर 4-5 जणांचा माल यायचा असेल तर 2-3 देतात आणि पाठवतात. आणि त्याच्यामध्ये काय आम्हाला कळत नाही, काय नाही. तुमच्या नाव एवढं आहेत म्हणून ते काय बटन दाबतात की काय आम्हाला कळत नाही. त्याच्यात पण आम्हाला तक्रारी करून पाठवतात. हे असं झालं तर पूर्ण मोदीतल्या विभागातले काय करायचं? काय कधी काम असतंय कामगार म्हणलं तर कामगारचं काम म्हणलं तर कधी असतंय कधी नसतंय. काय त्याच्यावर आमचं एक टाइमचं भागतंय म्हणून आम्ही कसंही ते धान्य घेऊ शकतो. पण एवढं पण आज असं चालल्यावर माणसं वाचायचं कसं? आजारीपणा आला तरी सुद्धा काय एवढं लहान आजारपणा येत नाही, मोठं येतात. ते आम्ही दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच पैसे आम्ही घरात खर्च करू ना. हे धान्य करून खाऊन दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच धान्य आम्ही घरात आणून खाऊ. हे खाऊन आम्हाला उलट उत्पन्न व्हायला लागलं. दवाखान्याला पैसे, उलट्या, जुलाब, थंडी, ताप डबल पैसे चाललेत. आणि एक माणूस नाही की घरात 4-4 जण पडतात एकदमच. हे धान्यामुळे हे सगळं ह्याच्यामुळे पाण्यामुळेच व्हायला लागलं आम्हाला हे त्रास. काय फक्त मतदान आलं की आम्हाला मत घाला, आम्हाला घाला, यांना घाला, त्यांना घाला. मात्या दिवशी पैसे वाटप करायचं, त्या दिवशी एका दिवसात त्यांचं हाऊस पुरा करायचं, संपला. दुसऱ्या वेळेस कोण विचारतच नाही. आणि नगरसेवक कोण झाला तर घरापाशी गेला तर विचारायला गेलं की घरात असून सुद्धा नाही म्हणतात. हे असलं तक्रार आहे इथं. काय शिक्षण शिकलेल्या पोरींचा सुद्धा काही व्यवस्था नाहीये. काय शिक्षण शिकणाऱ्यांचा व्यवस्था नाहीये, कशाचाच व्यवस्था नाहीये इथं. तुमचं नाव काय आहे? प्रमिला संजय जंगडेकर. माझं नाव प्रफुल्ल नाईक, मी परिमंडळ अधिकारी आहे इथं. दूरध्वनीच्या क्रमांकावरून आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली होती की तांदूळमध्ये साप आढळला म्हणून. त्याची तपासणी करण्याकरता आलो असता मी. त्यात खरोखर साप आढळून आलेला आहे आणि ते आम्ही तांदूळ जप्त करून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहे. आणि जिथून हा तांदूळ भरला जातो किंवा काय कोणत्या प्रकारे स्वच्छता आहे का नाही त्या तपासणीचं काम आम्ही समोर चालू ठेवू. संबंधित जे तांदूळ विक्री करणारे हे आहेत दुकानदार आहेत त्यांच्यावर कुठली कारवाई होणार आहे का? आणि हो, संबंधित कार्डधारकाचे बयान घेऊन त्यांच्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. इथल्या घरातल्या लोकांना पण 2-3 दिवसापासून काही आता ते कट्टा पॅक होता म्हणते त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी जो तिथून तांदूळ आणला होता दुकानातून तो पॅक होता. त्यामुळे त्यांच्या काही लक्षात आलं नाही. एकदम शेवटी खाली हात घालल्यानंतर ते तांदूळ खराब निघाला. त्यांची दवाखान्याचं वगैरे बघू. आरोग्य तपासणी वगैरे करणार? आरोग्य तपासणीसाठी पाठवून देऊ. आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदार मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध.
सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मूळव्याध, भगंदर, नासू यावर इलाज, याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुद्दद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल, प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मता मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.